अरे सर, आम्हाला समोरच्यांना बोललेली इंग्लिश कळते, आम्हाला फक्त बोलता येत नाही. आम्ही खूप ॲक्टर्सचे व्हिडिओज पाहिले, खूप इंटरव्ह्यूज पाहिले, खूप इंग्लिशमधल्या मूवी पाहिल्या, सगळं पाहिलं. पण सर ते इतकं फास्ट बोलतात ना की ते बोलतात काय आम्हाला हेच कळत नाही. थोडं हळूहळू बोलायला सांगा, पण ते बोलणार नाही, मला माहिती आहे. त्यामुळेच ज्या लोकांना इंग्रजी समजतं, इंग्रजी वाचता येतं पण इंग्रजी बोलता येतं नाही ना, त्यांच्यासाठी खूप जबरदस्त प्रोजेक्ट घेऊन आलोय मी. नमस्कार, माझं नाव संयम देशमाने. आय वेलकम यू इन इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर, द बेस्ट ऑनलाईन, द बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन महाराष्ट्र. तुम्हाला जर का बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत इंग्लिश पहिले शिकायचं असेल, कन्सेप्ट क्लिअर करायचा असेल, तर तुम्ही आमच्या ऑनलाईन ऑफलाईन क्लास जॉईन करू शकता. वर कोपऱ्यामध्ये नंबर तुम्हाला दिसत असेल, त्या नंबरवर आम्हाला आत्ताच मेसेज घ्या आणि ॲडमिशन करून घ्या, जी पण आमची नेक्स्ट बॅच सुरू होणार. पण ज्या लोकांना कन्सेप्ट थोडाफार कळतो आणि जे लोक माझ्या ऑलरेडी 20 दिवसाची सिरीज ज्यांनी पाहिलेली आहे, ज्यांना थोडाफार कन्सेप्ट समजलेला आहे, फक्त बोलायची प्रॅक्टिस करायची आहे, त्यांच्यासाठी सगळ्यात जबरदस्त प्रोजेक्ट मी घेऊन आलो. आता याच्यामध्ये तुमचा फायदा काय काय आहे हे नीट समजून घ्या. हे बघा, तुम्हाला जर का इंग्लिश बोलायचं असेल ना बॉस, तर इंग्लिश बोलण्यासाठी 4 स्टेप इम्पॉर्टंट असतात किंवा इंग्लिश शिकण्यासाठी. समजा सगळ्यात पहिले लिसनिंग, रीडिंग, रायटिंग आणि मग स्पीकिंग. जोपर्यंत या 4ही टेक्निक तुम्ही तुमच्या कन्व्हर्सेशनमध्ये ॲड करत नाही, यू आर नॉट एबल टू स्पीक ऑर लर्न इन इंग्लिश लँग्वेज, राईट. हा जो प्रोजेक्ट मी तुमच्यासमोर सुरू करतोय, या प्रोजेक्टमध्ये ना आम्ही तुम्हाला या 4ही मेथडचा यूज करायला सांगितलेला आहे. आता प्रोजेक्ट काय आहे नीट सांगा. मी तुम्हाला खूप सोप्या शब्दामध्ये तुम्हाला एक स्टोरी सांगेन इंग्लिशमध्ये, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला मागं व्हिज्युअल्स पण दिसतील, जेणेकरून तुम्ही बोर होणार नाही. खाली सबटायटल्स पण दिसतील. तुम्हाला ऐकायचं तर आहेच, पण ऐकल्याच्या सोबत तुम्हाला वाचायचं सुद्धा आहे, जे सबटायटल्स तुम्हाला खाली दिसतील, ठीक आहे. आणि दिसल्यानंतर तुम्हाला रायटिंग करायची, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स काढायचे. इंग्लिशसाठी डेडिकेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे नका समजू की इतका टाइम कोणाला आहे. टाइम द्या, वेळ द्या, ठीक आहे. काही झालं तरी वेळ द्या, कारण ही स्किल अशी आहे ना की फ्युचरमध्ये या स्किलला शिकले ना तर मग तुमचं चांदी सोना आहे, ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय, जे काही हार्डवर्ड आले किंवा पॉईंट्स जे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. स्टोरी नाही लिहायची, अख्खी स्टोरी लिहायची नाही आहे. पॉईंट लिहायचे, एक 2 पॉईंट, जेणेकरून तुम्ही त्याला इलॅबोरेट करू शकता. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जे हार्ड वर्ड्स येतील, जे हार्ड वर्ड मी तुम्हाला सांगेल, मराठीत सुद्धा सांगेल त्या हार्ड वर्डचं टेन्शन घ्यायचं. या हार्ड वर्डला तुम्हाला सुद्धा लिहून घ्यायचंय. मग स्टोरी ऐकली तुम्ही, सगळं झालं, मग त्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा आहे. 2 मिनिटाचा वेळ घ्या, स्टोरी रिकॉल करा माइंडमध्ये आणि तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये स्टोरी सांगायची आहे. बाय क्लिअर. आणि स्टोरी सांगताना जे व्होकॅबलरी तुम्ही लिहिली आहे तुमच्या बुकमध्ये, त्या व्होकॅबलरीचा यूज तुम्हाला करायचा. म्हणजे व्होकॅबलरीचा यूज सुद्धा होईल, तुमची व्होकॅबलरी सुद्धा वाढेल, तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर सुद्धा कळेल, तुमची स्पीकिंग प्रॅक्टिस सुद्धा होईल, तुमची लिसनिंग रीडिंग प्रॅक्टिस सुद्धा याच्यात होणार आहे. म्हणजे किती वर्सटाईल प्रोजेक्ट हा आहे, राईट. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि मला या व्हिडिओला 50 लाईक पाहिजे, म्हणजे पाहिजे कुठल्या हालतीमध्ये, तरच मी पुढची स्टोरी टाकेल किंवा पुढं या प्रोजेक्टला कंटिन्यू करेल. ओके, सो लेट्स स्टार्ट द स्टोरी. खूप सिंपल स्टोरी आहे, खूप चांगली स्टोरी आहे. तुमचं काम काय आहे, तुम्हाला व्होकॅबलरी बघायची आहे, नीट कोणकोणते व्होकॅब नवीन आलेले आहेत, व्हर्बचा फॉर्म कोणता आहे बघायचा आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर बघायचं आहे, आणि एखादा कठीण शब्द तुम्हाला वाटला, एखादा नवीन वर्ड तुमच्यासमोर होता, त्याला लिहून सुद्धा ठेवा. आणि बोलताना व्हाईल युअर प्रॅक्टिस यू हॅव टू यूज दीज वर्ड while communication. So let's start. There lived a young tea seller named Rohan. He owned a tiny stall near the bus stop. Tiny म्हणजे छोटं, लहान. Every morning he woke up early and prepared fresh tea. रोज सकाळी तो उठायचा आणि रोज फ्रेश टी तयार करायचं, बनवायचं. प्रिपेअर म्हणजे तयार करणे. रोहन बिलीव्ड दॅट सक्सेस कम्स फ्रॉम ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, अँड हार्डवर्क म्हणजे कष्ट. वन डे अ बिझी बिझनेसमॅन स्टॉप्ड ॲट हिज स्टॉल. ही लुक्ड टायर्ड अँड फ्रस्ट्रेटेड. तो जो बिझनेसमॅन होता तो टायर्ड म्हणजे थकलेला, आणि फ्रस्ट्रेटेड म्हणजे निराश. रोहन सर्व्ड हिम अ हॉट कप ऑफ टी विथ अ फ्रेंडली स्माइल. आफ्टर ड्रिंकिंग इट the man realized it was the best tea he had tasted in weeks. He opened his wallet to pay, but by mistake, चुकीने, he gave Rohan a high value note. की चुकीने त्या बिझनेसमॅनने त्याला जास्त अमाऊंटची नोट दिली. Rohan immediately noticed the error म्हणजे चूक. He returned the extra money.
द बिझनेसमॅन वॉज सरप्राइज्ड बाय रोहन्स इंटेग्रिटी. बिझनेसमॅन त्या रोहनच्या इंटेग्रिटीने, इंटेग्रिटी म्हणजे काय तर सत्प्रवृत्ती, चांगली प्रवृत्ती. ही सेड, यंग मॅन, पीपल रेअरली शो सच ऑनेस्टी दीज डेज. रेअरली म्हणजे खूप मुश्किलनं, खूप कठीणाईनं. रोहन रिप्लाइड, रोहन बोलला, तर मनी कॅन बी अर्न्ड अगेन बट द ट्रस्ट वन्स ब्रोकन इज डिफिकल्ट टू रिबिल्ड. रिबिल्ड म्हणजे पुन्हा बांधणे. जो ट्रस्ट तुमचा तुटलाय तो तुम्ही पुन्हा बांधू शकत नाही. इम्प्रेस्ड, the businessman decided to help Rohan. He offered to sponsor a larger tea stop near him. At first, Rohan felt hesitant. Hesitant म्हणजे काय तर संकुचित. जर तुमच्या घरी पाहुणे आले, पाहुण्याने तुम्हाला पैसे दिले तर पहिले कसं नको 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 करतो, त्याला आपण हेजिटंट म्हणतो आणि मग नंतर चुपचाप घेऊन घेतो. And then he accepted the offer with gratitude. Gratitude म्हणजे सन्मान, सन्मानाने. A few months later, Rohan's new shop became famous in entire town. Entire म्हणजे संपूर्ण. Customers loved his tea, but even more they admired his character. Admired म्हणजे काय? तारीफ करणे किंवा त्याला स्वीकार करणे, त्याची प्रशंसा करणे. सो लोकांनी त्याच्या कॅरेक्टरची जास्त प्रशंसा केली. People bought their children to show them how honesty can change a person's life. लोक त्यांच्या मुलांना आणू लागले की बघ कशा प्रकारे रोहनच्या ऑनेस्टीनं त्याची लाईफ चेंज झाली. रोहन नेवर बिकेम प्राऊड. रोहन कधीच प्राऊड म्हणजे गर्व. रोहनला कधीच गर्व झाला नाही या गोष्टीचा. ही ट्रीटेड एव्हरीवन विथ काइंडनेस. तो प्रत्येकाला काइंडनेसनं, काइंडनेस म्हणजे दयावृत्तीनं ट्रीट करायचा. अँड रिस्पेक्टने. He always remembered that a small honest act can bring a big opportunity. तो सारखा बिलीव्ह करायचा, तो विश्वास करायचा, इवन अ स्मॉल ऑनेस्ट ॲक्ट, लहान प्रामाणिक काम सुद्धा खूप मोठी संधी तुमच्या लाईफमध्ये आणू शकते. अँड सो रोहन स्टोरी टीचेस अस. अशा प्रकारे रोहनची स्टोरी आपल्याला टीच करते, शिकवते दॅट द ऑनेस्टी इज नॉट जस्ट अ रूल बट अ व्हर्च्यू दॅट लाईट्स अवर पाथ. वर्च्यू म्हणजे काय तर चांगला गुण. ठीक आहे, तर ऑनेस्टी हा एक लॉ नाही आहे किंवा हा एक फक्त रूल नाही आहे, तर ही एक खूप मोठा गुण आहे ज्यामुळे तुमचं जीवन जे आहे ते एनलाइटन होऊ शकतं, तुमचं जीवन चमकू शकतं. दॅट्स इट गाईज. आता या स्टोरीमध्ये जे तुम्ही ऐकले, जे नवीन व्होकॅब्युलरी तुमच्या समोर आले ते लिहून ठेवलेले असेल, जे नवीन वर्ड्स, जे नवीन व्हर्बचे फॉर्म तुमच्या समोर आले असतील ते तुम्ही लिहून ठेवले असतील. आता तुम्हाला करायचं काय आहे, स्टोरीला पॉज करा. पॉज केल्यानंतर त्या स्टोरीला रिकॉल करा 2 मिनिटं आणि त्याला बोलायचं ट्राय करा. इट इज व्हेरी सिम्पल, इट इज व्हेरी. अजून जर का समजलं नाही तर स्टोरी वापस बघा आणि वापस ऐकून वापस सुरू करा. सो एक स्टोरी कमीत कमी 2दा किंवा 3दा बघा. असं तुम्ही 1 महिना जरी केला, कमीत कमी 30 व्हिडिओ जरी बघितले, ओके, तर आय एम डॅम शुअर तुमची इंग्लिश स्पीकिंग खूप फ्लुएंट होईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, आमची प्राईम मेंबरशिप घेऊन ठेवा. जर तुम्हाला 20 दिवसामध्ये इंग्लिश बोलायचं असेल तर आमची पूर्ण सिरीज आहे, जाऊन बघू शकता.